God's word is power. आणि देवाचा शब्द सामर्थ्य आहे. तो पहले कुछ नहीं किया, मैंने परमेश्वर का भरोसा किया. I am not ashamed of the gospel, for it is the power of God unto salvation to everyone that believes. This Bible is the power of God. आणि हे बायबल आहे देवाचं सामर्थ्य आहे. It is the power of God to change somebody's life. आणि हे कुणाचं तरी जीवन बदलण्यासाठी सामर्थ्यशाली. Be in bondage. आणि तुम्ही बंधनात राहावं यासाठी तुमची निर्मिती झालेली Many नाही. people are in bondage of fear. अनेक लोक भीतीच्या बंधनात आहेत. Even today, many people are in bondage of sin. अनेक लोक पापाच्या बंधनात पण आहेत. And bondage is something that will not allow you to live a full life, a 100% life that God has created you to live. आणि बंधन ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला आपलं जीवन पूर्णपणे आनंदामध्ये जगून देत नाही. Praise the Lord. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळतंय? Sin will keep a person in bondage आणि जे पाप आहे ना मनुष्याला बंधनात ठेवतं, दबावात ठेवतं. and will never allow a man to live to the full capacity. आणि देवाने जसं जीवन जगायला सांगितलंय ना तसं ते पाप बंधन आपल्याला जगून नाही देत. It keeps us in sin, it keeps us in bondage, आणि ते बंधन काय करतो आपल्याला पापामध्ये ठेवतो, त्रासामध्ये ठेवतो. and people are living in depression. आणि मग लोक काय होतात पापामुळे निराशेत जातात. People are depressed. आणि लोक निराश होतात. They do not know what to do. त्यांना कळत नाही काय करायचं. But Jesus came into this world to set us free. पण येशू या जगात आले आपल्याला सुटका देण्यासाठी. Praise the Lord. हालेलुया. Bible says, whom the Son sets free, they are free indeed. आणि बायबल सांगतं ज्यांना पुत्र आजाद करतो ते खरोखर आजाद आहेत. Praise the Lord. अगर यीशु हमें आजादी देता है, जर येशू आपल्याला आजादी देतो तो he sets us free. Even the Son sets us free, we are free. आणि ज्यांना येशू आजादी देतो त्यांना पिता देखील आजादी देतो. Praise the Lord. Hallelujah. परमेश्वर ने हमें आजादी दिया है. परमेश्वराने आपल्याला आजादी दिली. हालेलुया. Okay. How did he give us freedom? आणि मग स्वातंत्र्य आजादी कशी Not दिली? illegally. आणि बेकायदेशीररित्या See, नाही. there are some of the criminals who break the jail and come out. आणि काही अपराधी असतात जे जेल तोडतात आणि जेलमधून पळून जातात. आपने देखा कुछ लोग, हम सुनते हैं कुछ लोग पुलिस लेके जाते हैं उनको कोर्ट में, इन लोग रास्ते में कुछ तो भी जुगाड़ करके इन लोग भाग जाते हैं. आणि मग कधी कधी कोर्टात घेऊन जात असताना इथे गाडी फोडतात, माणसांना मारतात आणि पळून जातात. So when these people escape from the prison, जेव्हा हे लोक तुरुंगातून पळून जातात have you seen the kind of life they live? मग कशा पद्धतीचं जीवन जगत They'll be असतात? hiding everywhere. मग प्रत्येकापासून लपून And लपून everybody they see वो पुलिस दिखता है उनको. आणि मग प्रत्येक व्यक्ती त्यांना पोलीसच वाटतो. उसको पुलिस आ रहा है मेरे को पकड़ने के लिए. मला पोलीस येतोय पकडायला. And he has to live in fear. आणि मग त्यांना भीतीमध्ये जगायला लागतं. Because he has not been free legally, he has been free illegally. ते जेल तोडून आलेत म्हणजे बेकायदेशीररित्या बाहेर आलेत, कायदेशीररित्या बाहेर नाही आले. लेकिन the good news ये है, पण चांगली बातमी ही आहे यीशु ने येशूने तुम्हारा पाप का सजा जो था तुमच्या पापांची जी सजा होती उसने अपने ऊपर ले लिया त्याने स्वतःवरती घेतली और तुम्हें अधिकार से तुम्हें छुटकारा दिया आणि है. तुम्हाला अधिकाराने सुटका दिली. Praise the Lord. Hallelujah. So you don't have to hide your face and live. आता तुम्हाला तोंड लपून जगायची गरज छुप छुप नाही. के जीना नहीं है. लपून लपून जगायची तुम गरज अपना नाही. मान ऊपर करके चल सकते हो. मग तुम्ही ताठ मानेने जगू शकता. Praise the Lord. हालेलुया. Bible tells us that God is the lifter up of our head. आणि मग बायबल आपल्याला सांगतो जो देव आहे तो आपली मान उंच करून मान ऊंचा करने वाला प्रभु है. मान उंच करणारा Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. क्यों हमारा मान ऊंचा है? का आपली मान उंच आहे? क्योंकि प्रभु ने हमारा पाप का जो भी सजा था, पूरा सजा उसने अपने ऊपर ले लिया. कारण आपण पाप केलं होतं, आपल्या पापाची सजा येशूने त्याच्यावरती घेतली. पूरा का पूरा पूर्ण शिक्षा बरं का? 100%. 100%. और हमें आजाद कर दिया आणि है. आपल्याला आजादी दिली. कितना बड़ा हमारा ये ब्लेसिंग है किती मोठा आशीर्वाद आहे बघा ना. that we can call him Abba Father. आपण त्या स्वर्गातील पित्याला आब्बा पिता म्हणू शकतो. Praise the Lord. हालेलुया. हम उसको पिता करके बुला सकते हैं. आपण त्याला वडील म्हणू शकतो. Praise the Lord. हालेलुया. उसने हमसे इतना प्रेम किया है. त्याने आपल्यावर
एवढं प्रेम केलं, हमको उसका गुलाम नहीं बनाया है, आपल्याला गुलाम नाही बनवलं, हमको पुत्र बनाया है खुद का. आपल्याला मुलगा बनवलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अगर आप आनंदित है तो जोर से ताली बजा के बोल सकते हैं धन्यवाद यीशु. आनंदित आहात तर जोरदार टाळ्या वाजून म्हणा धन्यवाद. आमीन. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर ने हमें बंधन से आजादी दिया है. परमेश्वराने आपल्याला बंधनातून आजादी दिली. Praise God. Hallelujah. So now in this verse it says आता ह्या जे वचनात म्हटलेलं आहे, that when these people were set free from captivity, जेव्हा या लोकांना बंदिवासातून बाहेर मोक्ष, when they were brought back to Zion, त्यांना सियोनेत आणण्यात आलं, they were thinking whether it was a dream or it is a reality. आणि जेव्हा त्यांना बंधनातून सियोनेत आणलं, त्यांना असं वाटलं का हे काही स्वप्न वगैरे आहे उनको की नाही? विश्वास नहीं हो रहा था कि प्रभु ने हमें आजादी दिया है. मग त्यांना विश्वास नव्हता प्रभूने आपल्याला आजादी दिली. So many years they were in bondage. अनेक वर्ष ते बंधनात होते, So long they've lived in bondage. अनेक दिवस ते बंधनामध्ये जगले, So long they lived in slavery अनेक वर्ष गुलामगिरीत that होते, now they had become comfortable living in slavery. आणि त्यांना काय होता, गुलामगिरीतच राहणं आता बरं वाटत होतं. And they never imagined that God could ever set them free. आणि मग त्यांनी कधी कल्पना पण केली नाही ही गुलामगिरी निघून जाईल But का? God did a miracle. पण देवाने चमत्कार Praise the केला. Lord. हालेलुया. When Israel was in bondage for 400 years, जेव्हा इस्रायल लोक 400 वर्ष बंधनात होते, God raised up a man by the name of Moses. देवाने मोशे नावाच्या एका माणसाला तयार And केला, God told Moses, आणि देव मोशे go and stand before Pharaoh जा आणि त्या फारो समोर उभा राहा, and tell him to set my people free. आणि फारोला सांग, फारो माझ्या लोकांना मोकळं कर. Praise the Lord. हालेलुया. Go and stand before Pharaoh जा आणि त्या फारो समोर and उभा look into राहा, his eyes आणि त्याच्या डोळ्यात बघ and tell him, आणि सांग, set my people free. माझ्या लोकांना सुटका दे. Praise the Lord. हालेलुया. 400 years of bondage. 400 वर्ष बंधन. God did a miracle. देवाने चमत्कार केला. God divided the Red Sea देवाने तांबडा समुद्र दुभागला, and brought this 2.5 million people out of the Red Sea. आणि मग 25 लाख लोक या तांबड्या समुद्रातून बाहेर आली. Glory. गौरव. Praise the Lord. हालेलुया. 400 years of bondage 400 वर्षाचं बंधन होतं. by the mighty power of God. देवाच्या महान सामर्थ्याने Suddenly अचानक they were free. ते मोकळे झाले. Praise the Lord. हालेलुया. And the most greatest thing was this. आणि सर्वात महत्वाची गोष्ट From ही, that same Red Sea that God saved them. आणि ज्या तांबड्या समुद्रातून इस्रायल लोक वाचले, In that same Red Sea God destroyed the Egyptian. आणि त्याच तांबड्या समुद्रात मिस्री लोकांना देवाने ठार केलं. Praise the Lord. हालेलुया. Okay, another thing we see here. आणखी गोष्ट आपण When a बघतो, man is in bondage, जेव्हा एखादा मनुष्य बंधनात जब असतो, एक मनुष्य बंधन में होता है, जेव्हा एखादा मनुष्य बंधनात असतो, सुनिए मैं ध्यान से क्या बोल रहा हूँ. काळजीपूर्वक ऐका, When a man is in bondage, जेव्हा मनुष्य बंधनात असतो he wants to be free. आणि त्याला सुटका, आजादी पाहिजे असते, His number one requirement त्याची पहिली मागणी हीच असते, is to be free. त्याची पहिली गरज हीच असते, बाबा मला या बंधनातून सोडवा. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना आप कळतं? उसको बिरयानी दे दो, त्याला बिर्याणी द्या, उसको सूट दे दो, त्याला सूटबूट द्या, सोना चांदी दे दो, सोना चांदी द्या, वो बोलेगा मुझे ये नहीं चाहिए, बोलतो मला हे नकोय बाबा, मुझे आजादी चाहिए. मला पहिले याच्यातून मला सोडवा. See, when a man is in bondage, जेव्हा मनुष्य बंधनात the असतो, only dream he can have is that let me die. आणि जेव्हा मनुष्य बंधनात असतो, त्याला एकच स्वप्न पडतं, अरे मी कधी मरतोय. What else can he desire? दुसरी काय इच्छा करेल, What dream can he have? दुसरं काय स्वप्न त्याला What मिळेल? future can he dream of? काय भविष्य त्याला बघेल. He has been in prison. His life is being ruined in the prison. आणि त्या तुरुंगामध्ये त्याच्या जीवनाचा तर नाश होत आहे. I told you, God has not created you and me to live in prison. आणि देवाने तुरुंगात बंधनात राहायला आपल्याला बनवलं नाहीये. Praise the Lord. हालेलुया. We are created in God's image and likeness. आपण देवाच्या प्रतिरूपाचं देवासारखं बनवलेलं आहे. Praise the Lord. हालेलुया. God has a purpose for our lives. आपल्यासाठी देवाकडे काही योजना आहेत. So when these people were free from the bondage, जेव्हा ही लोक बंधनातून मोकळी झाली, they thought that whether it's a dream or it is a reality. आणि ते बंधनातून मोकळे झाले, पण त्यांना विश्वास But नव्हता. another thing I want to tell you, पण दुसरी एक गोष्ट सांगेन, when God sets you free from bondage, जेव्हा देव तुम्हाला बंधनातून आजाद करतो, when God brought the Israelites out of Egypt, जेव्हा देवाने इस्रायल लोकांना मिस्र देशातून आणलं, did God leave them in the wilderness to wander? मग त्यांना मोकळीकता दिली आणि सोडून दिलं का? अभी तुमको आजाद कर दिया, अभी किधर भटकना है भटको. तुम्हाला आजादी दिली, आता या रानात कुठे भटकायचा भटका. कितने लोग सुन रहे हैं? किती लोक ऐकत आहेत? जब परमेश्वर ने उनको इजिप्ट में से बाहर निकाला, जेव्हा
परमेश्वराने त्यांना मिसर देशातून बाहेर काढलं उनको जब लाल समुद्र को दुबाग के उनको जब बाहर निकाला, आणि लाल समुद्राला दुभागलं, त्याच्यामधून ती सर्व लोक बाहेर आली. क्या प्रभु ने उनको वहां पे छोड़ दिया? तिथंच त्यांना सोडलं का आजादी देऊन? नो. नाही. God gave them a promise. देवाने त्यांना अभिवचन दिलं. क्या अभिवचन दिया प्रभु ने? काय अभिवचन दिलं? कि तुम प्रॉमिस लैंड में जाओगे. की तुम्ही वचन दत्त देशात जाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कितने लोग सुन रहे हैं बात को? किती लोक ऐकत आहेत या जब गोष्टीला? प्रभु तुम्हें आजादी देता है जेव्हा प्रभू तुम्हाला आजादी तो देतो, तुम्हारे अंदर एक वचन भी डालता मग है. तुमच्या आतमध्ये एक वचन पण टाकतो. प्रेज द लॉर्ड. तुम्हें एक हालेलुया. दिशा भी देता है. तुम्हाला दिशा पण देतो. And when God gives that word, जेव्हा देव तो शब्द देतो you start thinking upon that word. आणि मग त्या वचनावर तुम्ही विचार करायला लागता. When God spoke to Abraham, जेव्हा देव येऊन अब्राहमाकडला म्हटला, when Abraham, according to Hebrews chapter 11 and verses 12, इब्रीकरण पत्र 11-12 प्रमाणे, ऐसा लिखा था कि अब्राहम जो था मरा हुआ व्यक्ति के जैसा था. आणि अब्राहम कसा मेलेल्यासारखा होता. He was like a dead man. तो मेलेल्या माणसासारखा होता. His body had become so old आणि त्याचं शरीर एवढं थकलेलं होतं that there was no possibility for him to give birth to a son. आणि त्याच्याकडून मुलगा होण्याची काहीच चिन्ह नव्हती. He had become so old. तो एवढा म्हातारा He झालेला. and Sarah, both of them were barren. अब्राहम आणि सारा दोन्ही वांज होते. They could not give birth to a child. ते बाळाला जन्म देऊ शकत नव्हते. Both of them had become old. आणि दोघे पण म्हातारे झालेले. And book of Hebrews 11 and verses 12 tells us he was almost like a dead man. आणि इब्रीकरण पत्र 11-12 मध्ये लिहिले, अब्राहम एकदम मेलेल्या माणसासारखा होता. One man. एकच माणूस. God picked him up. देवाने त्याला And उचललं. what God did? देवाने काय केलं? God spoke a word unto him. देवाने एक शब्द त्याच्या He जीवनावर said, बोलला. I'm going to make a nation out of you. आणि तो एक शब्द, तो म्हणजे मी तुझ्यामधून महान राष्ट्र बोलो हमारा बनवणार. प्रभु महान है. बोला आमचा प्रभू महान आहे. Praise the Lord. हालेलुया. Our God is a big God. आपला देव महान देव आहे. See, he picks up the people that are unqualified. आणि ज्यांच्याकडे काय पात्रता नसते त्या लोकांना देव निवडतो. When we have to select people, we pick up the qualified people. आणि जेव्हा आपल्याला लोकांना निवडायचा असतो, आपण सर्व गुण असलेली लोक But बघतो. God picks up the unqualified. पण ज्यांच्यामध्ये गुण नाहीयेत ना, बिनकामाचे, त्यांना Who तो could have निवडतो. never in his life been able to do anything. आणि अशा व्यक्तीला निवडतो ज्याने आयुष्यात कधीच काही करू शकला नाही. Ordinary people. साधारण लोक. And God spoke to him. आणि देव त्यांच्याशी And he said, बोलतो. a nation is going to come out of you. आणि देव म्हटला, तुझ्यामधून एक राष्ट्र बाहेर I'm येईल. going to bless you so much मी तुला एवढा आशीर्वाद देईन that you will be a blessing to other आणि people. तू इतरांसाठी आशीर्वाद I'm बनशील. going to make your name very great. तुझं नाव मी खूप मोठं बनवेन. Now when this word came to Abraham, जेव्हा हा शब्द अब्राहमाकडे आला this word was like a seed. आणि हे बी प्रमाणे होतं. And I told you the Bible says आणि मी the word of God is the seed. आणि देवाचं जे वचन आहे ना, ते बीज आहे, बीज. Praise the Lord. हालेलुया. And I told you seeds are very powerful. आणि मी तुम्हाला आधी सांगितलंय, बी मध्ये खूप सामर्थ्य Say असतं. seeds are powerful. बोला, बी मध्ये सामर्थ्य In असतं. Genesis chapter 1 verses 11, उत्पत्ती 1:11 मध्ये वहां पे बाइबल में ऐसा लिखा है, तिथे बायबल मध्ये असं लिहिलंय, when God created all the vegetation, the trees, जेव्हा देवाने सर्व वनस्पती बनवल्या he created every tree, everything with a seed inside of it. आणि त्या वनस्पतीच्या आतमध्ये बी देऊनच ते बनवल्या. Praise the Lord. हालेलुया. I told you last week, मी तुम्हाला मागच्या आठवड्यात an सांगितलं, apple may have 3 or 4 seeds. आणि सफरचंदामध्ये 3 ते 4 बिया असतात. 3 या 4 बीज होगा, लेकिन पण एक छोटा सा बी के अंदर एका छोट्या बी मध्ये किती झाड आहेत? हजारों 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 सफरचंद का पेड़ उसके अंदर छुपा हुआ है, हालेलुया. बंधा हुआ है. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. वो है एक बीज का ताकत. आणि हे बीज सामर्थ्य आहे बरं का. अगर ये नेचुरल बीज में ये ताकत है, आणि नैसर्गिक बी मध्ये, दिसणाऱ्या बी मध्ये एवढं सामर्थ्य आहे. इनकरप्टेबल सीड क्या है? आणि तो अविनाशी बीज क्या काय? लिखा है वहां पे? देवाचा जिवंत व टिकणारा शब्द. प्रभु का वचन कितना टिकता है? प्रभूचं वचन किती टिकतंय? कितना टिकता है? किती टिकतं? स्वर्ग और धरती मिट जाएगा, आकाश आणि पृथ्वी नाही. मेरा वचन माझं वचन कभी मिटेगा कधी नहीं. नाहीसं होणार नाही. हालेलुया. हालेलुया. अनंत काल के लिए अनंत कालासाठी उसका तो वचन टिकने वाला है. अनंत कालासाठी. बोलिए, वो वचन मुझे नया जीवन दिया बोला, है. तो वचनाने मला नवीन जीवन दिले. Praise the Lord. हालेलुया. I am born again by the living word of God. आणि जिवंत देवाच्या
शब्दाने माझा नवीन जन्म झालाय. Hallelujah. हालेलुया, Praise the Lord. हालेलुया. It is the word of God. आणि हा देवाचा शब्द आहे. Heaven and earth will pass away. My word will never pass away. आकाश आणि पृथ्वी नाहीसे होईल, माझा शब्द कधी नाहीसा होणार नाही. Hallelujah. हालेलुया. Give a mighty clap for my Jesus. जोरदार टाळ्या वाजवा प्रभू येशूसाठी. Are you excited today? मग तुम्ही आज उत्साही आहात का? This word is the living word. आणि हा शब्द जिवंत शब्द आहे. And if you believe, you will see the glory of God. आणि जर तुम्ही आज विश्वास ठेवलात तर देवाचा गौरव पाहाल. Hallelujah. हालेलुया. You will see the glory of God. तुम्ही देवाचा गौरव पाहाल. Amen. Hallelujah. So when the word of God comes, जेव्हा देवाचं वचन येतो, when the word of God came to Abraham, जेव्हा देवाचं वचन अब्राहमाकडे आला, what happened? काय झालं? आप मुझे बताइए क्या हुआ? काय झालं तुम्ही सांगा. 25 साल लगा उसको पूरा होने के लिए. आणि ते वचन पूर्ण व्हायला 25 वर्ष लागली. कितना वर्ष लगा? किती वर्ष लागली? 25 वर्ष. 25 वर्ष लागली. Why did God delay 25 years? देवाने 25 वर्ष उशीर का केला? He makes all things beautiful in His time. आणि प्रभू काय करतो? त्याच्या वेळेमध्ये सर्व काही सुंदर बनवतो. हालेलुया. प्रभु कोई भी चीज में देर नहीं करता है. प्रभू नाही उशीर करत, वो उसके बराबर टाइम से करता तो है. त्याच्या वेळेत बनवतो ना सगळं. Praise the Lord. हालेलुया. He works according to His time. त्याच्या वेळेप्रमाणे तो कार्य करतो. God is never late. कधी देव उशीर नाही करत. बोलिए प्रभु लेट नहीं है. प्रभू उशीर करत नाही. God is never late. प्रभू उशीर करत नाही. Praise God. हालेलुया. He makes all things beautiful in His time. आणि त्याच्या वेळेमध्ये तो सर्व काही व्यवस्थित बनवतो. The problem is we are in a hurry. समस्या आपल्या सोबत आहे. आपल्याला घाई लागलेली हम लोग को असते. घाई रहता है. आपल्याला घाई असते. लेकिन प्रभु को सब मालूम है आगे क्या होने वाला है. प्रभूला माहिती आहे आता काय होणार, नंतर काय होणार. We are afraid. आपल्याला भीती वाटते. अच्छा काय होणार. प्रभु बोलता काय होणार नाही, मी है. Praise the Lord. हालेलुया. हमको चिंता है. आपल्याला चिंता असते. कैसा होणार काय. हम लोग को ब्लड प्रेशर बढ़ जाता है. आपला ब्लड प्रेशर वाढतो. लेकिन प्रभु को आगे का दिखता है. पण प्रभूला पुढचं दिसतं ना. Praise the Lord. हालेलुया. प्रभु बोलता तू चिंता मत कर, मैं संभालूंगा. प्रभू म्हणतो तू चिंता करू नको, मी सांभाळेन. Praise the Lord. Hallelujah. See, we need to trust in the Lord. आपल्याला देवावर भरोसा ठेवायचा आहे. So when the word came to Abraham, जेव्हा शब्द अब्राहमाकडे आला, ध्यान से सुनिए ये बात को. काळजीपूर्वक ऐका. Abraham when he heard this word, अब्राहमाने जेव्हा हा शब्द ऐकला, 25 years, 25 वर्ष he would look at Sarah. तो साराकडे बघत Sarah असेल. would look at him. सारा त्याच्याकडे बघत असेल And they would say within themselves, आणि आतल्या आत म्हणत असतील, God gave us a word. देवाने तो शब्द दिलाय, We are going to have a son. आपल्याला एक मूल होणारच And a nation is going to come out of आणि him. आपल्याद्वारे एक राष्ट्र बनणार आहे. God is going to bless us. देव आपल्याला आशीर्वाद देईल. And when they were talking this, जेव्हा ते हे बोलत होते they started using their imagination. आणि मग त्यांची कल्पना शक्ती ते See, ये वापरत बहुत होते. important है आपके लिए. आणि तुमच्यासाठी हे महत्वाचं आहे. Praise the Lord. हालेलुया. And he created an image आणि त्याने एक प्रतिमा तयार of केली, himself. स्वतःची प्रतिमा I तयार am केली. going to become a great personality. मी एक महान व्यक्ती बनणार आहे. Praise the Lord. हालेलुया. क्यों ऐसा होगा? का असं होईल? क्योंकि परमेश्वर ने कहा है. कारण परमेश्वराने सांगितलं. Praise the Lord. हालेलुया. मुझे संतान जरूर होगा. मला मुलबाळ जरूर होईल. मेरे अंदर से एक राष्ट्र तैयार होने वाला माझ्या है. आतमधून एक राष्ट्र तयार होईल. Praise the Lord. हालेलुया. And he started visualizing it. आणि मग तो कल्पना करायला लागला, उसने वो देखने लगा. तो बघायला लागला, He started imagining it. आणि ते पाहायला लागला तो. Praise God. Hallelujah. See, God has given you a gift of imagination. आणि कल्पना करण्याचे, विचार करण्याचं दान प्रभूने तुम्हाला दिलंय. Praise the Lord. हालेलुया. प्रभु ने ये दान हमें दिया है. प्रभूने आपल्याला दान दिलंय. Praise God. हालेलुया. क्योंकि प्रभु ने हमें उसके स्वरूप में बनाया है. कारण प्रभूने त्याच्या स्वरूपाचं आपल्याला And बनवलंय. God has created everything out of imagination. आणि मग कल्पनेद्वारे प्रभूने सर्व काही बनवलंय. Praise the Lord. हालेलुया. उसी तरह त्याच प्रकारे इस दुनिया में भी या दुनियात जो भी देखील, चीज तुम देखते हो विचार से शुरुआत होता है. आणि जी काही तुम्ही गोष्ट बघता ती विचाराने सुरुवात होती. एक विचार आता है. एक विचार मैं येतो घर मनात. बांधूंगा. मी घर बांधीन. See, वहां से घर शुरू होता है. मग तिथून घर सुरुवात होते. मैं इंजीनियर बनूंगा. मी इंजिनियर बने. See, that's a thought. तो विचार आहे. मैं कुछ तो करूंगा. मी काहीतरी मैं करेन. पेंटिंग बनाऊंगा. मी प्रिंटिंग वो बनवेन. पेंटिंग बनाने से पहले मन के अंदर ही पूरा सोचता ऐसा लाल रहेगा, पीला रहेगा. See, everything is in your mind. आणि ती पेंटिंग बनवताना मनामध्ये विचार असतो, हे कलर द्यायचं, ते कलर. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळतंय? इसलिए बाइबल में लिखा है, म्हणून बायबल मध्ये लिहिलंय, as a man thinketh so is he. जसा मनुष्य विचार करतो तसाच तो आहे. बोलिए, as a man thinketh in his heart. बोला, जसा मनुष्य हृदयात विचार करतो, As a man thinketh in his heart, जसा मनुष्य हृदयात विचार करतो so is he. तसाच तो आहे.
प्रेज द लॉर्ड। हालेलुया। तो आप उसका मतलब आप जो स्थिति में हैं आज, वो आपका जो इमेजिनेशन था आपके बारे में, आप वो लेवल पे हैं। आणि आज तुम्ही जे आहात ना, ते तुमच्याबद्दल जो तुम्ही विचार केलेला ना, तसे तुम्ही आहात. अगर आपको इससे ऊंचा उठना है जर तुम्हाला याच्यापेक्षा वरती तो जायचं, क्या करना है आपको? मग काय करायला लागेल? ज्यादा कष्ट करने का जरूरत नहीं है, कष्ट करायची गरज नाही, आपका सोच बदलना है। विचाराची पातळी प्रेज द लॉर्ड। हालेलुया. प्रभु ने हमें ये दान इसलिए दिया है, जब प्रभु का वचन हमारे अंदर आएगा तो हम लोग प्रभु के वचन के अनुसार हम प्रभु को देख पाएंगे। आणि हे दान कशाला दिले? जेव्हा देवाचं वचन येईल तेव्हा हे ते दान वापरून आपण तसा विचार करू शकतो. प्रेज द लॉर्ड। Hallelujah. 2 Corinthians chapter 5:17 में लिखा है, 2 Corinthians 5:17 मध्ये लिहिलेले आहे. we do not live by sight, we live by faith. आणि आपल्याला जे दिसतंय त्याप्रमाणे आपण जगत नाही, तर आपण विश्वासाच्या नजरेने जगतो. प्रेज द लॉर्ड। क्या लिखा है वहां पे? काय लिहिलंय? we do not live by sight. आणि जे आपल्याला दिसतंय त्याप्रमाणे आपण जगत हमें जो नाही. दिखता है उसके अनुसार हम जीते नहीं है, जे आपल्याला दिसतंय त्याप्रमाणे आपण जगत नाही, but we live by what we believe. आपण जे विश्वास ठेवतो त्याप्रमाणे आपण जगतो. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. ना इसका मतलब क्या है? त्याचा अर्थ काय? See, we are not living by the what we see in the natural eyes. आणि नैसर्गिक डोळ्यांनी जे दिसतंय त्याप्रमाणे आपण जगत हम नाही. विश्वासी लोग हैं। आपण विश्वासू लोक. बोलो हम विश्वासी हैं। बोला आपण विश्वासू. विश्वासी है। मी विश्वासू आहे. विश्वासी का मतलब क्या है? विश्वास करने वाले हैं। विश्वासीचा अर्थ काय? विश्वास ठेवणारा. कुछ ना विश्वास करने वाले विश्वासी भी है। काही न विश्वास ठेवणारे पण विश्वासू आहेत. विश्वासी लोग जो है अलग है। विश्वासी लोक वेगळी आहेत. दुनिया के लोग देखते हैं उसके अनुसार जीते हैं, आणि जगातल्या लोकांना जसं वाटतंय त्याप्रमाणे ते पर विश्वास. हम लोग जो नहीं दिखता है उसके अनुसार जीते हैं। पण आपल्याला जे दिसत नाही देवाचं वचन आहे त्याप्रमाणे आपण प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हम लोग क्या है? आत्मा में देखते हैं। आपण आत्म्यामध्ये बघतो. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. परमेश्वर ने मुझसे कहा परमेश्वर मला बोलला कि मुझे एक संतान होगा मला एक बाळ होईल और मेरे अंदर से एक राष्ट्र बाहर आणि निकलेगा। माझ्यामधून एक राष्ट्र प्रभु बाहेर मुझे निघेल. आशीर्वादित करेगा। प्रभू मला आशीर्वाद देईल. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हम उसको देखते हैं। आपण ती गोष्ट बघतो. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. और उस पर विश्वास करते आणि हैं। त्याच्यावर विश्वास एंड ठेवतो. जब आप वो देखते हैं जेव्हा तुम्ही ते बघता तो क्या होता? आपके अंदर से प्रभु का स्तुति आराधना निकलता है। मग काय होतं? तुमच्या आतून प्रभूची स्तुती आराधना निघते. प्रेज द लॉर्ड। मेरे घर में संतान नहीं है, फिर भी मैं विश्वास करता हूँ प्रभु उसके वचन में कहा है ये चमत्कार होने वाला है। माझ्या घरामध्ये मूलबाळ नाहीये, पण प्रभू म्हटलाय मी विश्वास ठेवतो माझ्या घरात मूलबाळ Praise the Lord. हालेलुया. I know it, I believe it, it is going to happen. मला माहित आहे, मी विश्वास ठेवतो हे घडणार आहे. Praise God. Hallelujah. And जब परिस्थिति हमें अंधेरा दिखता है तभी भी हम उसका आराधना करते बैठते आणि हैं। जरी ती गोष्ट घडताना दिसत नाही, अंधकार दिसतो, तरी आपण देवाची स्तुती In the करतो. 12th chapter 12व्या of Genesis, उत्पत्ती God 12 gave the word to Abraham. देवाने अब्राहमाला वचन दिलं. In the 15th chapter, 50व्या वचनात Abraham waited. अब्राहमाने वाट बघितली. लेकिन एक दिन उसे ऐसा लगा ये सचमुच होगा कि नहीं होगा। मग त्याला डाऊट आला, रे होईल की नाही होणार. See, अब्राहम किधर बैठा है मालूम? अब्राहम कुठे बसलाय? उसके तंबू में बैठा है। त्याच्या तंबू मध्ये बसलाय. जब आप तंबू में बैठते हैं जेव्हा तुम्ही तंबू मध्ये बसता, तो तंबू का जो जितना साइज है तुमको उतना ही दिखता है। मग तंबूची जेवढा आकार असतो तेवढाच आपल्याला दिसतो. तंबू बहुत बड़ा नहीं है, तंबू मोठा नसतो, तुम जितना बैठते हो उतना ही तंबू है तुम्हारे ऊपर से। एकदम छोटा तंबू असतो. तुम्हारा विजन जो है एकदम छोटा हो जाता है। आणि तुमचा दृष्टांत आहे, विचार आहे, छोटा अभी तुम बनतो. देख नहीं पाते हो, आता तुम्ही बघू नाही शकत. तुम काफी दिन इंतजार किए हो। खूप दिवस वाट बघितली. अभी तुम विचार कर रहे प्रभु ने बोला संतान होगा, चमत्कार होगा, लेकिन किधर है? आता तुम्ही विचार करता प्रभू बोलला, आता कुठे आहे ते कुठे है चमत्कार? चमत्कार कुठे राहिला? एंड वो विचार कर रहा है, निराश हो गया है। आता निराश झाला. आता विचार कर. परमेश्वर ने देखा है निराश हो गया है। परमेश्वर म्हणता रे हा निराश झाला. परमेश्वर स्वर्ग के नीचे उतर के आया स्वर्गातून परमेश्वर खाली उतरून आला. और अब्राहम के पास आया, बोला अब्राहम अब्राहमाला म्हटलं, अब्राहम I am your exceedingly great reward. मी तुझा मोठा प्रतिफळ Fear आहे. not. भिवू नको. Rejoice in the Lord. प्रभू मध्ये आनंद I am कर. a blessing. मी तुझा आशीर्वाद I am आहे. your exceedingly great मी reward. तुझा मोठा प्रतिफळ Praise the आहे. Lord. See, Hallelujah. God came down to encourage him. देव आला आणि त्याला प्रोत्साहन दिलं. And उस टाइम पे अब्राहम इतना डिस्करेज हो गया। आणि अब्राम एवढा नाराज क्या झाला. बोलता है देखो अभी काय अब्राहम। म्हणतो आपण बघूया. अब्राम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा, तू मला काय देणार? ये बघा क्या बोल रहा? देणार 25 वर्ष झालं देणार कधी देणार? काय देणार तुम्ही? बरोबर ना? कितना देर इंतजार करूं? अभी तू जो भी देगा, हमारा घर में नौकर है वो मालक बन जाएगा।
सी क्या लिखे उधर, मी तर निसंतान जाणार आणि दिमिश्की अलिएझर माझ्या घराचा मालक होणार. नको मला तुला आशीर्वाद. सी बस झालं आता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ये जो तू विचार कर रहा है, ये जो तू कल्पना कर रहा है, ये सच होने वाला नहीं है. जी तू कल्पना करतोय ते खरं होणार मैं नाहीये. जो बोला हूँ वो जरूर तुम्हारे जीवन में पूरा होगा. तर तुझ्या पोटचाच तुझा वारस. हालेलुया. हालेलुया. यस. हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल. प्रेज द लॉर्ड. और आगे बढ़ो. मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, प्रेज द आकाशाकडे. लॉर्ड. क्या करा प्रभु ने बोला, तंबू में से बाहर निकल. मग तंबू मधून त्याला बाहेर काढलं. कान पकड़ के बाहर निकाला उसको. कान पकडून त्याला बाहेर काढलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कभी कभी हम तंबू में बैठ बैठ के वो तंबू का जैसा हम लोग रोते बैठते उधर. मग आपण तंबू सारखं बसून तंबू एवढंच बनतो. प्रभु बोलता है तुम्हारा तंबू में से बाहर निकलो. प्रभू म्हणतो, अरे ते तंबूतून बाहेर निघ पहिले. यहाँ पे बहुत सारे लोग तंबू में बैठे हैं. अनेक लोक तंबू मध्ये काय देणार प्रभु तू. तू काय देणार. प्रभु बोलता तंबू में से बाहर निकल, मैं तुम्हें दिखाना चाहता हूँ. यस. मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव. प्रेज द लॉर्ड. तू- हालेलुया. हालेलुया. किधर तुम्हें देखना है. आकाशाकडे बघायचं. प्रभु कहता है नजर उठा के देखो. नजर उचलून बघ स्वर्गाकडे. Praise the Lord. हालेलुया. क्या देखना है. तुला हे तारे मोजवतील तर मोज. तारे के तरफ देखो. ताऱ्यांकडे बघ. ये तारे किसने बनाया है. तारे कुणी बनवले. किसने बनाया है. कुणी बनवले. परमेश्वर ने बनाया. परमेश्वराने बनवले. उसके लिए कोई चीज असंभव नहीं है. त्याला काही अशक्य नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उसने बोला तू ये तंबू में बैठा है, बाहर निकल और ये देख मैंने क्या किया है. प्रभु म्हणाला, तू तंबूतून बाहेर ये आणि बघ मी काय बनवले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ये गिन सकता है तो गिनो. आणि हे मोजू शकत असलंस तर मोज. अब्राहम बोला मैं नहीं गिन सकता हूँ. अब्राहम म्हणाला, मी नाही मोजू शकत. प्रभु बोला बरोबर, प्रभू म्हणाला, बरोबर. ये मेरा प्लान है तुम्हारे लिए. आणि ही माझी योजना आहे तुझ्यासाठी. Praise the Lord. हालेलुया. माय प्लान इज अ बिग प्लान. माझी योजना मोठी योजना आहे. बड़ा योजना है. मोठी योजना आहे. तुमको तंबू में से बाहर निकलना है. तुला तंबू मधून बाहेर निघायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. हालेलुया.